नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल रोहन टेक्निकल वर्ल्डमध्ये. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपलं Google AdSense जे अकाउंट आहे ते Google AdSenseचं मला पिन पण आलेलं आहे आणि आपलं चॅनल सुद्धा मॉनिटाईज झालेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे काही व्ह्यूअर्सची आपल्याला कमेंट आल्या, काही सबस्क्रायबर्सच्या कमेंट आल्या की सर Google व्हेरिफिकेशन पिन जो असतो तो जनरेट कसा करायचा. म्हणजे त्यामध्ये त्यांना असं माहित नाही की मॉनिटाईज झाल्यानंतर ते आयडेंटिफिकेशन जे असतात ते म्हणजे आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, दोन स्टेप आहेत गुगलच्या. पहिली स्टेप म्हणजे आयडेंटिफिकेशन, त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड, आधार कार्ड तर शक्यतो करून घेत नाही, तर त्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड, मतदान कार्ड किंवा पासपोर्ट, त्यामध्ये आधार कार्ड घेत नाही. तर आपल्याला त्यामध्ये पॅन कार्ड, तुमचं मतदान कार्ड आणि तुमचा पासपोर्ट या तीन गोष्टीपैकी एक गोष्टीचा वापर करावा लागेल आयडेंटिफिकेशन करण्यासाठी. त्याला तुम्हाला व्यवस्थितरित्या स्कॅन करावा लागेल, जेणेकरून त्यांना स्पष्टपणे व्यवस्थितरित्या दिसेल आणि त्याला स्कॅन करून तुम्हाला तुमचं जे काही म्हणजे यूट्यूब स्टुडिओ आहे त्यामध्ये तुमचं जे काही अर्निंगचं ऑप्शन असतं त्यामध्ये तुम्हाला ते अपलोड करावे लागेल. ते विचारतो तुम्हाला आयडेंटिफिकेशनमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील, तर तिथे तुम्हाला निवडायचं आहे. तुमच्याकडे जर पासपोर्ट असेल तर तुम्ही पासपोर्ट निवडूनच तुमचं डॉक्युमेंट अपलोड करा, किंवा तुमचं मतदान कार्ड असेल तर मतदान कार्ड निवडून अपलोड करा, किंवा मग तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तुम्ही 80+ राहणं गरजेचं आहे आणि त्यावर तुमचा फोटो सुद्धा राहणं गरजेचं आहे. पॅन कार्डवर तुमचा फोटो आणि तुमचे सिग्नेचर राहणं गरजेचं आहे. तर तुमचे ते पॅन कार्डवर जर फोटो आणि सिग्नेचर असेल तर तुम्ही पॅन कार्ड निवडून पॅन कार्ड सुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतर तुमचं जे आयडेंटिफिकेशन जे आहे ते आयडेंटिफिकेशन होऊन जाईल. आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला तुमची पूर्ण माहिती जी आहे ती व्यवस्थितरित्या भरायची आहे. जसे की त्यामध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस विचारेल. आता मित्रांनो, तुम्ही थोडं कन्फ्यूज व्हाल की ॲड्रेस टाकण्यामध्ये एवढं कन्फ्यूज व्हायचं आणि एवढं व्यवस्थितरित्या टाकायची काय गरज आहे. तर जसं की तुमचं जो काही गुगलचा पिन येणार आहे तो येणार आहे स्पीड पोस्टने येतो. तर यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकता येणार नाही. तर यामध्ये तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस व्यवस्थितरित्या टाकायचा आहे. असा आता तुम्ही जर पॅन कार्डला म्हणा, आधार कार्डला म्हणा, मतदान कार्डला म्हणा, कोणत्याही तुमच्या डॉक्युमेंटला जर ऑफिशियल डॉक्युमेंट असो नाहीतर कोणतीही ऑर्डर असो, तुमची ऑनलाईन ऑर्डर जरी असेल तर त्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकू शकतो, जेणेकरून डिलिव्हरी मॅन जो असतो तो डिलिव्हरीवाल्याला जर पत्ता सापडत नसेल तर तो त्या नंबरवर कॉल करून तुम्हाला विचारू शकतो की मी ह्या एरियामध्ये आलेलो आहे आणि मला तुमचा पत्ता सापडत नाही. पण गुगल पिनला तसं नाही. गुगल पिनला ॲड्रेस व्हेरिफिकेशन का दिलेलं आहे, कारण की त्याच पत्त्यावर तुम्ही राहतात का हे गुगल व्हेरीफाय करून घेतं आणि त्याच पत्त्यावर तो गुगल पिन जो आहे तो पाठवणार आहे. मग त्या पत्त्यावरच तुम्ही राहत असताल तर तो गुगल पिन तुम्हाला भेटणार आहे, त्यानंतरच तुमचे व्हेरिफिकेशन होणार आहे. यामध्ये काही आपले व्ह्यूअर्स जे आहेत ते कसे करतात की ॲड्रेसमध्ये एवढं काय आहे, ॲड्रेस त्याने डिफॉल्ट काही पण टाकतात, म्हणजे नियर बाय, लँडमार्क असे व्यवस्थितरित्या टाकत नाहीत. त्यामुळे पोस्टमॅन जो असतो तो पोस्टमॅनला तुमचा पत्ता सापडत नाही आणि त्यामुळे 99% लोकांचे गुगल पिन जे आहे ते रिटर्न होतात. त्यामुळे त्यांना पुन्हा थोडासा टाइम लागतो. जसं की व्हेरिफिकेशनचा टाइम असतो 1 महिन्याच्या मधला, पण त्यांना 2-3 महिने लागतात व्हेरिफिकेशन होण्यासाठी. कारण तर त्यांच्या ॲड्रेसच्या त्रुटीमुळे. जर तुम्ही आपला व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला तुमचं गुगल पिन जे आहे तुम्हाला डबल जनरेट करायची गरज नाही. तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये बघून फर्स्ट टाइममध्येच तुमचं गुगल पिन जनरेट करून घेऊ शकता आणि तुमचं मॉनिटायझेशन सुद्धा कंप्लीट होऊन जाईल. तर आता मी तुम्हाला याच्या नंतरची जी माहिती आहे ते सांगतो. यामध्ये कसं होतं, आता तुम्ही ऑनलाईनला खूप सारे व्हिडिओ बघितला असतात की गुगल पिनची वाट बघायची गरज नाही, असे काही जण व्हिडिओ टाकलेले आहेत की गुगल पिनची वाट बघायची गरज नाही. तर गुगल पिन जनरेट झाल्यानंतर तुम्ही तुमचा डिफॉल्ट कोणताही पिन टाकू शकता. जसं की 6 डिजिटचा गुगल पिन असतो. तर त्यामध्ये काही व्हिडिओमध्ये मी बघितलेलं आहे की त्यामध्ये सांगतात की 1 to 6 पर्यंत टाका किंवा 6 times 0 टाका, त्यानंतर तुमचं लॉग इन होऊन जाईल. तर ते जे व्हिडिओ आहेत ते फेक आहेत आणि त्यामध्ये गुगल पिनसाठी तुम्हाला फक्त 3 अटेम्प्ट्स आहेत. 3 अटेम्प्टमध्ये म्हणजे 3 वेळेसच तुम्हाला गुगल पिन टाकता येतो. 3 वेळेस जर तुम्ही चुकीचा गुगल पिन जर टाकला तर तुम्हाला पुन्हा रिसेंट गुगल पिन करावे लागेल. म्हणजे पुन्हा तुम्हाला डबल एक नवीन अपील करावी लागेल की गुगल पिन नव्या प्रकारे भेटण्यासाठी. मग तुम्हाला जो येणार असतो पिन तो तुमचा यूज होणार नाही, तर तुम्हाला डबल पुन्हा 1 महिन्याचा वाट बघावी लागेल. गुगल पिन येण्यासाठी 1 महिन्याची व्हॅलिडिटी दिलेली असते. 1 महिन्याच्या मध्येच तुमचा गुगल पिन येतो. जर तुमचा ॲड्रेस व्यवस्थितरित्या असेल तर पोस्टमॅन जो आहे तो तुम्हाला
लवकरात लवकरच तुमचा गुगल पिन देऊन जाईल आणि तुमचं ॲडसेन्सचे जे अकाउंट आहे ते ॲडसेन्सचं अकाउंट सुद्धा व्यवस्थितरित्या जनरेट होऊन जाईल. तर ॲड्रेसची माहिती आता यामध्ये तुम्हाला व्हिडिओची सुद्धा माहिती सांगितली की डिफॉल्ट पासवर्ड तुम्हाला टाकायचा नाही. जो ओरिजिनल गुगल पिनचा पासवर्ड आहे तो ओरिजिनल गुगल पिनचाच पासवर्ड तुम्हाला व्यवस्थितरित्या त्यामध्ये टाईप करायचा आहे. आता यामध्ये ॲड्रेसचं सांगतो. जसे की माझ्याकडे माझं गुगल ॲडसेन्सचं डिलिव्हरी म्हणजे जे काही पिन जनरेशनचं जे पिन आलेलं आहे तर ते पिन माझ्याकडे आलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की यावर सर्व माहिती दिलेली आहे. आता यावरची माहिती मी तुम्हाला वाचून दाखवतो. यावर तुम्ही बघू शकता हा जे माझा गुगल पिन जो आहे ॲडसेन्सचा जो पिन आलेला आहे हा स्पीड पोस्टने आलेला आहे. यावर वरच्या साईडला मला कन्साइनमेंट नंबर दिलेला आहे. तर आता तुम्हाला कन्साइनमेंट नंबर मी क्लिअर करून सांगतो. कन्साइनमेंट नंबर तुम्ही आता ऑनलाईन गुगल पे म्हणजे ॲमेझॉन पे, फ्लिपकार्ट अशा कोणत्याही वेबसाईटने जर तुम्ही कोणतीही ऑर्डर जर केला तर तुम्हाला एक मेसेज येतो यू आर ऑर्डर सक्सेसफुली ॲक्सेप्टेड म्हणून आणि त्यानंतर तुम्हाला कन्साइनमेंट नंबर म्हणून एक येतो. त्यानंतरच तुम्ही जर ऑफिशियल पॅन कार्ड म्हणा, आधार कार्ड म्हणा किंवा मतदान कार्ड यासाठी जर अप्लाय जर केला तर तेव्हा सुद्धा तुम्हाला एक कन्साइनमेंट नंबर येतो. तो कन्साइनमेंट नंबर जर तुम्ही स्पीड पोस्टच्या जर वेबसाईटला जर टाकला तर तुम्हाला तुमचं म्हणजे जे पार्सल आहे म्हणा, जे तुमचं डॉक्युमेंट आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे, केव्हा निघालेलं आहे हे ट्रॅक करता येतं. पण गुगल व्हेरिफिकेशन पिन तुम्ही ट्रॅक करू शकत नाही. ते तुम्हाला तुमच्या घरपोचच भेटणार. याला तुम्हाला ट्रॅक करता येत नाही. यावर कन्साइनमेंट नंबर दिलेला असतो पण हा तुम्हाला पहिल्यांदा कन्साइनमेंट नंबर भेटत नाही. आता यानंतरच खाली एक मला स्कॅनर दिलेला आहे म्हणजे बारकोड दिलेला आहे. त्यानंतरच खाल्ल्या साईडला माझे नाव दिलेलं आहे. माझं पूर्ण नाव जसे की मी ॲड्रेसमध्ये टाकलेलं होतं तशाच प्रकारे माझं नाव आलेलं आहे, माझा पत्ता आलेला आहे, पुन्हा मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाचं नाव आलेलं आहे. मी लँडमार्क सुद्धा यामध्ये टाकला होता कारण की माझं जे काही पोस्टाने येणारं जे गुगल व्हेरिफिकेशन पिन आहे ते वापस जाऊ नये म्हणून मी पत्ता एकदम व्यवस्थितरित्या टाकला होता. तर यामध्ये माझं जे लँडमार्क आहे ते लँडमार्क सुद्धा आलेलं आहे. जसे की मी कोणत्या शहरात राहतो ते सुद्धा मी यामध्ये टाकलेलं होतं. पुन्हा माझं राज्य टाकलेलं होतं आणि मी माझा व्यवस्थितरित्या जो पिनकोड आहे तो पिनकोड सुद्धा मी टाकलेला होता. आता यानंतर याच्या खाल्ल्या साईडला तुम्हाला वाचून दाखवतो मी इफ अनडिलिव्हर्ड म्हणजे हे जर पोहोचलं जर नाही, तुम्हाला जर रिसीव्ह जर झालं जर नाही तर HGMS युनिट NOS E201202 आणि G202 लोटस कॉर्पोरेट पार्क CTS नंबर 185A ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे गोरेगाव ईस्ट मुंबई 63. म्हणजे जर हा गुगल ॲडसेन्सचा जर पिन तुम्हाला जर भेटला जर नाही तर हा पिन गोरेगाव ईस्ट मुंबई येथे रिटर्न होऊन जाईल म्हणजे त्यांना वापस जाईल. आता यानंतर कोपऱ्याला म्हणजे राईट साईडला खाल्ल्या साईडला एक नंबर दिलेला आहे IN0 म्हणजे हा एक 10 ते 12 अंकी नंबर आहे. आता तुम्ही म्हणता ॲडसेन्सचं तर अकाउंट तुम्ही निघालेलं आहे म्हणत आहात आणि यावर तर कोणतीही पिन नाही, यावर महागल्या साईडनं फक्त ॲडसेन्स दिलेला आहे. तर यामध्ये पिन कुठे राहतो आणि माझा जर पिन जर पोस्टमॅनने म्हणजे पोस्टमॅनने जर माझा पिन जर दुसऱ्या व्यक्तीला जर दिला तर तो माझा गुगल ॲडसेन्सचा अकाउंट हॅक तर करणार नाही. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला काळजी घ्यायची गरज नाही. तुमचा ॲडसेन्सचा अकाउंट कोणीही ओपन करून बघितलं तरी त्याचा कोणताही उपयोग होणार नाही कारण की ॲडसेन्सचं अकाउंट जे तुमचा अकाउंट आहे त्यालाच हा पिन मॅच होणार आहे आणि त्यालाच हा पिन ओके होणार आहे म्हणजे त्यालाच जनरेट होणार आहे. दुसऱ्याने जर हा जर पिन जर घेतला तर याला त्याचा कोणताही फायदा होणार नाही आणि तुमचा अकाउंट सुद्धा हॅक होणार नाही. यासाठी तुम्ही काळजी घेऊ नका की आपला अकाउंट हॅक होऊ शकेल का. तर यामध्ये तुमचा अकाउंट कोणत्याही रित्या हॅक होणार नाही. तर यामध्ये आता यावर तर कुठेही गुगल पिन दिलेलं नाही. तर यावर तुम्ही बघू शकता की दोन्ही साईडला जसे की तुम्ही बघू शकता इथे रिमूव्ह साईड इच फर्स्ट आणि येथे पण दिलेलं आहे रिमूव्ह साईड इच फर्स्ट म्हणजे ह्या कोपऱ्याच्या साईडने आपण याला फाडू शकतो, इकडल्या साईडने फाडू शकतो. आपण जर असं मधातून जर फाडलं तर ते व्यवस्थित राहणार नाही कारण की आपला गुगलचा जो पिन आहे तो याच्यामध्ये आहे आणि आपण ह्या वरून जर बघितलं तर याला आपल्याला कुठूनही दिसत नाही. तर याच्यामध्ये कसा आपला पिन आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला ह्या साईडने जे आहे ते ह्या साईडने आपल्याला व्यवस्थितरित्या पाडून घ्यायचं आहे. जसं की मी तुम्हाला पाडून दाखवतो. यामध्ये माझा पिन जो आहे तो मी आता तुम्हाला तुमच्या समोरच ओपन करणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा पूर्ण माहिती देणार आहे की कशा प्रकारे
आपण गुगल पिन टाकायचं आहे आणि आपलं जे अकाउंट आहे ते अकाउंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि आपलं जे पिन जो आहे तो पिन जनरेट करून आपल्या ॲडसेन्सचं अकाउंट चालू करायचं आहे. तर आता मी तुमच्यासमोर बघा, मी व्यवस्थितरित्या याला फाडून घेत आहे, जेणेकरून म्हणजे आपलं जे गुगल पिन आहे तो म्हणजे खराब होणार नाही किंवा त्याचा ते खराब झाल्यानंतर आपल्याला गुगल पिन ओळखू येणार नाही, आपल्याला टाकता येणार नाही. यासाठी आपल्याला व्यवस्थितरित्या त्याला फाडून घ्यायचं आहे. आता मी तुमच्या समोर याला व्यवस्थितरित्या फाडून घेत आहे, तुम्ही बघू शकता. जसं की तुम्ही बघितलेलं आहे, आपण गुगल पिनला आपल्या फाडलेला आहे. आता याला दोन साईडला ऑप्शन्स आहेत. जसं की तुम्ही बघू शकता, या साईडला फक्त पिन 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 म्हणून लिहिलेलं आहे आणि यावर कोठेही पिन दिलेला नाही. तर यावर डिझाईन केलेली आहे जे की आपल्याला काही ओळखू येत नाही. पण याला जर आपण जर व्यवस्थितरित्या जर बघितलं तर यावर फक्त पिन 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 म्हणून लिहिलेलं आहे. पण यावर पिन कोठे आहे, तर यावर तुम्ही बघू शकता युअर पिन म्हणून येथे आपला पिन दिलेला आहे. हा आपला गुगल ॲडसेन्सचा जो आहे तो पिन आहे, जे आपल्याला आपल्या गुगल ॲडसेन्सच्या अकाउंटमध्ये टाकायचं आहे. यामध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन सुद्धा दिलेले आहेत, मी तुम्हाला वाचून दाखवतो. युअर गुगल ॲडसेन्स पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच पिन. वेलकम टू गुगल ॲडसेन्स. युअर अकाउंट इजंट सेटअप टू रिसीव्ह पेमेंट्स एट प्लीज फॉलो द इन्स्ट्रक्शन टू व्हेरीफाय युअर ॲड्रेस. म्हणजे गुगल ॲडसेन्स याचा वापर आपण यूट्यूबवरचे जे व्हिडिओ करतो, जे लोकांना आवडतात, त्याचे जे आपल्याला इन्कम येणार आहे ते आपल्याला पेमेंट जे येणार आहे ते पेमेंट रिसीव्ह होणार नाही, कारण की आपण गुगल व्हेरिफिकेशन केलेलं नसतं. गुगलचा जो पिन असतो तो आपण जनरेट केलेला नसतो, म्हणून आपलं पेमेंट जे असतं ते स्टॉप झालेलं असतं. आपल्याला आपलं पेमेंट डॉलरमध्ये दिसतं, पण आपलं ते पेमेंट जे आहे ते आपल्या अकाउंटला येत नाही. तर ते आपल्या गुगलच्या यूट्यूबच्या अकाउंटलाच आपलं ते म्हणजे तेथेच आपलं पेमेंट स्टॉप होऊन राहतं. आता यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, साइन इन टू युअर ॲडसेन्स अकाउंट. म्हणजे तुमचं ॲडसेन्सचं जे अकाउंट आहे ते ओपन करा. कोणतं? क्रोम ब्राउझरमध्ये किंवा फायरफॉक्स ब्राउझरमध्ये. आता त्यामध्ये गो टू पेमेंट्स, देन व्हेरिफिकेशन चेक, एंटर युअर पिन अँड क्लिक सबमिट. म्हणजे तुमचा जो पिन आहे, जो या साईडला 6 डिजिटचा जो पिन दिलेला आहे, 6 अंकी जो पिन दिलेला आहे, तो पिन तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. फर्दर इन्स्ट्रक्शन अवेलेबल हेअर म्हणून दिलेलं आहे आणि यावर एक वेबसाईट दिलेला आहे, http:// दिलेले आहे 2g.co/ ॲडसेन्स पिन. म्हणजे ही एक वेबसाईट दिलेली आहे ॲडसेन्सची, ज्या की वेबसाईटवर तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्टेप बाय स्टेप सुद्धा म्हणजे स्टेप बाय स्टेप व्हेरिफिकेशन करू शकता. जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटचा सुद्धा आपण वापर करू शकतो, किंवा तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे स्टेप बाय स्टेप व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे. आता यावर खाल्ल्या साईडला दिलेला आहे, मी वाचून दाखवतो तुम्हाला. दिस कोड इज युनिक टू युअर अकाउंट अँड द पेमेंट ॲड्रेस यू वॉन्ट टू व्हेरीफाय. Please do not share this code with anyone else and know that Google will never call you and ask you for युअर कोड. म्हणजे जसं की ऑनलाईन फ्रॉड होतो. ऑनलाईन फ्रॉडमध्ये कसं म्हणतात की तुमच्या अकाउंटला 5 लाख रुपये येणार आहेत, 10 लाख रुपये येणार आहेत, पण तुम्हाला एक पिन आलेला आहे, तो पिन तुम्ही सांगा. तर जसं की तुमचं जर कोणी जर ईमेल आय डी हॅक केलेला असेल तर तो तुमचा गुगल पिन घेतल्यास त्याला तुमचा गुगल ॲडसेन्स सुद्धा हॅक करता येईल. तर यासाठी तुम्हाला तुमचा जो गुगल पिन आहे तो कोणालाही सांगायचं नाही. तुम्हाला पहिल्यांदा गुगल ॲडसेन्सचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तुम्ही एकदा जर गुगल ॲडसेन्सचं व्हेरिफिकेशन करून घेतलात तर तुम्हाला पुन्हा या कोडचा कोणालाही फायदा होणार नाही. यामध्ये खाल्ल्या साईडला दिलेला आहे, प्लीज नोट दॅट वी विल स्टॉप सर्विंग ॲड्स थ्रू युअर अकाउंट इफ यू डू नॉट यूज दिस पिन टू व्हेरीफाय युअर ॲड्रेस विथ इन 4 months. थँक्स द गुगल ॲडसेन्स टीम्स. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर तुम्हाला पिन रिसीव्ह होऊन तुम्ही 4 महिन्यापर्यंत जरी या पिनचा उपयोग जर केला जर नाहीत तर हा पिन म्हणजे बाद होऊन जाईल, रिजेक्ट होऊन जाईल. तर यासाठी तुम्हाला पुन्हा रिजनरेट पिन करावं लागेल. गुगल ॲडसेन्सची टीम तुम्हाला 4 महिन्याचा टाइम देत आहे. 4 महिन्याच्या टायमिंगमध्ये तुम्हाला हा पिन जो आहे तो जनरेट करायचा आहे. जसे की तुम्ही पिनला अप्लाय केलात, आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो, मी 13 फेब्रुवारीला माझ्या पिन जनरेशनसाठी
अप्लाय केलेलं होतं त्यामध्ये मी माझा ॲड्रेस ते व्यवस्थितरित्या टाकलेलं होतं आणि मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी की त्यामध्ये माझं दिनांक दाखवत आहे आणि खाल्ल्या साईडला माझा ॲड्रेस दाखवत आहे. तर 13 फेब्रुवारीपासून मला फक्त 10 दिवसाचा टाईम लागलेला आहे मित्रांनो. हो मित्रांनो, रिॲलिटी आहे 10 दिवसामध्ये. कारण की माझं जे ॲड्रेस आहे ते ॲड्रेस मी व्यवस्थितरित्या टाकल्यामुळं 10व्या दिवशी माझं गुगल व्हेरिफिकेशन पिन माझ्या हातात आलेलं होतं आणि मी 10व्याच दिवशी माझं व्हेरिफिकेशन कंप्लीट केलेलं होतं. तर तुमचा जर ॲड्रेस जर व्यवस्थित असेल म्हणजे पोस्टमॅनला ॲड्रेस जर व्यवस्थितरित्या जर सापडला तर तुमचं ॲडसेन्सचं म्हणजे गुगल व्हेरिफिकेशन जो पिन आहे तो तुम्हाला लवकरात लवकरच भेटून जाणार आहे. गुगल ॲडसेन्सचं पिन तुम्हाला ऑनलाईनला दाखवतं की 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला तो तुमचा पिन भेटून जाईल. पण ॲड्रेस व्यवस्थित असेल तर तुम्हाला 10च दिवसामध्ये तुमचं पिन भेटणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला 4 महिन्याचा टाईम असतो की 4 महिन्यापर्यंत तुम्ही त्याला जनरेशन करावं लागेल. 4 महिन्यानंतर तो पिन एक्सपायर होऊन जाईल आणि पुन्हा नंतर तुम्हाला जर डबल व्हेरिफिकेशन करायचं असेल तर तुम्हाला तुमचा जो पिन आहे तो तुम्हाला पिन रिजनरेट करावा लागेल. आता यानंतर मी तुम्हाला हे जे ॲडसेन्सचं जे पिन आहे तर याची स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्क्रीनवर दाखवतो की तुम्ही ते स्टेप बाय स्टेप कशी टाकायचे आणि कसं व्हेरिफिकेशन करायचे, कोणत्या ऑप्शनमध्ये जाऊन कशा प्रकारे आपल्याला व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला काय ऑप्शन येईल. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण पहा. यानंतरच मी तुम्हाला जे काही तुमचं म्हणजे टॅक्स फॉर्म आहे तो सर्व माहिती मी तुम्हाला व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप देणारच आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर मित्रांनो, आता आपण आपलं डेस्कटॉप स्क्रीन जे आहे ते डेस्कटॉप स्क्रीन रिफ्रेश करून घेणार आहोत. आता डेस्कटॉप स्क्रीनला रिफ्रेश केल्यानंतर मी माझं जे रोहन चॅनल म्हणून जे गुगलचं जे वेबसाईट आहे ते वेबसाईटला ओपन करत आहे. आता यामध्ये मी चॅनलचीच वेगळीच जे काही म्हणजे आपलं गुगल वनी ऑप्शन असतं तसं मी तयार केलेलं आहे. तर यामध्ये आता मी यूट्यूब ओपन करत आहे. आता यामध्ये यूट्यूब ओपन करून लोड होत आहे थोडं PC. तर आपल्याला यूट्यूब पूर्णपणे ओपन व्हायची वाट बघायचं आहे. जसं की तुम्ही बघू शकता कॉर्नरला आपल्याला चॅनलचा लोगो दिसत आहे. तर त्या लोगोला आपल्याला ओपन करायचं आहे म्हणजे लेफ्ट क्लिक करायचं आहे त्याच्यावरती आणि त्यामध्ये यूट्यूब स्टुडिओला आपल्याला कंट्रोल दाबून ओपन करायचं आहे म्हणजे नेक्स्ट विंडोमध्ये यूट्यूब स्टुडिओ आपलं ओपन होऊन जाईल. आता आपलं यूट्यूब स्टुडिओ ओपन व्हायची आपल्याला वाट बघायची आहे. यूट्यूब स्टुडिओ जे आहे ते आपलं लोड होत आहे. आता आपल्याला तिथे दिसत आहे की चॅनल डॅशबोर्ड म्हणून नाव आलेलं आहे. यामध्ये नोटिफिकेशन आलेले आहेत. पण आपले जे व्हिडिओचे कंटेंट आहेत, आपले सबस्क्रायबर आहेत, सबस्क्रायबरची माहिती सर्व दिलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला अर्न या ऑप्शनमध्ये यायचं आहे. अर्न या ऑप्शनला आपण लेफ्ट क्लिक केले असता ते ओपन होऊन जाईल. पूर्णपणे ओपन व्हायची वाट बघायची आहे. यामध्ये कोणत्याही विंडोला आपल्याला ओपन करायचं नाही. आता यानंतर आपल्याला यामध्ये खूप सारे ऑप्शन दिसतील. तर गेटिंग पेड या ऑप्शनला आपल्याला बघायचं आहे. यामध्ये वॉच पेज ॲड्स दिसणार आहे. यू आर अर्निंग फ्रॉम ॲड्स अँड यूट्यूब प्रीमियम ऑफ द वॉच पेज. शॉर्ट्स अँड ॲड्स दिसणार आहे. शॉर्ट्स फीड्स ॲड मेंबरशिप दिसणार आहे. मेंबरशिपला सुद्धा आपण अजून काही केलेलं नाही म्हणून त्यामध्ये काही दाखवत नाही. पुन्हा सुपर्स म्हणून दाखवणार आहे. तर यामध्ये सुपर चॅट, सुपर स्टिकर, सुपर थँक्स याचासुद्धा कसा वापर करायचा याची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणारच आहे. तर याच्यानंतर तुम्हाला दिसून येईल की शॉपिंग हे ऑप्शन दिलेलं आहे. शॉपिंग ऑप्शनसुद्धा आपल्याला या स्क्रीनवर बघायला भेटणार आहे. तर हे जे 3 सुपरमधले जे ऑप्शन आहेत याची मी माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणारच आहे. शॉपिंगमध्ये वेलकम टू शॉपिंग म्हणून नाव आलेलं आहे. यामध्ये वेलकम टू शॉपिंगमध्ये गेट स्टार्टेड म्हणून असं ऑप्शन आहे. तर आता आपल्याला मेन म्हणजे आपलं जे बघायचं आहे, आपल्याला व्हेरिफिकेशन कोड टाकायचा आहे तो आपण टाकून घेऊया. ते आपल्याला गेटिंग पेडमध्ये कंप्लीट इन ॲडसेन्स या ऑप्शनला ओपन करायचं आहे. म्हणजेच याच्यावर क्लिक करायचं आहे जेणेकरून ते ओपन होईल वेगळ्या विंडोमध्ये. न्यू विंडोमध्ये ओपन झाल्यानंतर गुगल ॲडसेन्स फॉर यूट्यूब असं ऑप्शन आलेलं आहे. यामध्ये तुम्ही वरी बघू शकता यामध्ये आपले डॉलर दिसत आहेत. $8.47 जमा झालेले आहेत आत्तापर्यंत आपले. व्हेरीफाय युअर ईमेल ॲड्रेस टू कीप अर्निंग असं ऑप्शन दिलेलं आहे. यामध्ये व्हेरीफाय ॲड्रेस असं ऑप्शन येत आहे आणि त्यानंतरच खाली ब्लॉक अनवॉन्टेड ॲड्स. तर आपल्याला व्हेरीफाय ॲड्रेस करायचा आहे.
व्हेरीफाय ॲड्रेस केल्यानंतर तुम्ही बघू शकता व्हेरीफाय युअर आयडेंटिफिकेशन कंप्लीटेड म्हणून आलेलं आहे. म्हणजे आपण जे आपलं पॅन कार्ड, वोटर आय डी जे द्यायचं होतं ते आपण देऊन पासपोर्ट आपलं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कंप्लीट केलेलं आहे. तर आता ॲड्रेस व्हेरिफिकेशनला नीड अटेन्शन म्हणून येत आहे आणि याखाली दिसत आहे की एंटर 6 डिजिट व्हेरिफिकेशन पिन. तर यामध्ये आपला जो पिन आहे तो आपल्याला पिन व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे. यू हॅव अ 3 अटेम्प्ट रिमेनिंग, म्हणजेच तुम्हाला फक्त 3 चान्स आहेत व्हेरिफिकेशन पिन व्यवस्थित टाकण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला पुन्हा रिसेंड पिन करावं लागेल, म्हणजे रिजनरेट पिन करून घ्यावं लागेल जर 3 वेळेस तुम्ही चुकीचा व्हेरिफिकेशन पिन टाकलात तर या ठिकाणी आपल्याला 6 डिजिट जो पिन आहे तो 6 अंकी पिन आपल्याला व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून चुकणार नाहीत याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. तर आता आपण व्यवस्थितरित्या आपला जो पिन आहे तो टाकून घेत आहोत. 6 अंकाचा पिन आहे, तर 6 अंकाचा पिन मी टाकून घेत आहे. माझा गुगल व्हेरिफिकेशन म्हणजे ॲड्रेस व्हेरिफिकेशनचा पिन आहे. व्हेरिफिकेशन पिन चुकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. पिन जर चुकला तर आपल्याला फक्त पुन्हा 2 चान्स भेटणार आहेत आणि ते सुद्धा चुकले तर आपल्याला पुन्हा पिन हा रिसेंड करावा लागेल, याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण आपला जो 6 डिजिट पिन आहे तो पिन टाकलेला आहे आणि मी तुम्हाला पहिल्यांदासुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेला तो पिन आणि हा पिन एकदम सेम आहे, म्हणजे मी कोणतेही चेंजेस केलेले नाही. आता मी सबमिट करणार आहे, तर तुम्ही बघू शकता सबमिट केल्यानंतर काय ऑप्शन येईल. आता सबमिट पिन टाकून झालेला असल्यामुळे पिन व्यवस्थित असल्यामुळे मी याला सबमिट केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता क्विक 1 सेकंदामध्ये, फक्त 1 सेकंदामध्ये ॲड्रेस व्हेरिफिकेशन कंप्लीटेड झालेलं आहे, कारण की पिन व्यवस्थित होता, पिन चुकीचा नव्हता किंवा चुकलेला नव्हता, म्हणून ॲड्रेस व्हेरिफिकेशनसुद्धा कंप्लीट झालेलं आहे. आता येथे युअर पेमेंट आर ऑन होल्ड बिकॉज यू नीड टू व्हेरीफाय युअर ॲड्रेस असं दिलेलं आहे. यावरसुद्धा आपण ॲक्शन या बटनला ओपन करून बघू शकतो. आता यामध्ये आपलं ॲड्रेस व्हेरिफिकेशन, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन दोन्ही व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेले आहेत. याच्यानंतर आपल्याला जो काही टॅक्स फॉर्म भरायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला त्याचीसुद्धा माहिती पूर्णपणे स्टेप बाय स्टेप देणार आहे. आता यामध्ये जे काही गेटिंग पेड या ऑप्शनला एकदा आपण रिओपन करून बघूया. गेटिंग पेड या ऑप्शनला रिओपन केले असता यामध्ये तुम्हाला दिसून येईल की येथे फक्त आपले डॉलर्स दाखवत आहे, म्हणजे जे काय आपले $8.47 जमा झालेले आहेत तेवढेच डॉलर दाखवत आहे. तर यामध्ये दुसरं काहीही दाखवत नाही. ॲड ब्लॉक करायचे हे सुद्धा सिस्टीम दाखवत आहे यामध्ये. आता यामध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला दाखवतो की पेमेंट्स, पुन्हा यामध्ये पेमेंट्सच्या नंतर आहे पेमेंट्समध्ये दिसत आहे पेमेंट इन्फो. तर पेमेंट इन्फोला आपण ओपन करून बघूया. तर पेमेंट इन्फोमध्ये पेमेंट अकाउंट यूट्यूब इंडिया म्हणून देत आहे, म्हणजे आपण इंडियन असल्यामुळे इंडिया येत आहे तिथे. तर यू आर अर्निंग $8.47. फेब्रुवारीमध्ये किती डॉलर झाले, जानेवारीमध्ये किती झाले आणि डिसेंबरमध्ये किती झाले असे पूर्ण ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आपल्याला यामध्ये दिसून येत आहे. यामध्ये व्हेरिफिकेशन चेक म्हणून ऑप्शन आहे, तर व्हेरिफिकेशन चेकला केले असता आयडेंटिफिकेशन आणि ॲड्रेस व्हेरिफिकेशन दोन्हीही व्यवस्थितरित्या कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे रिजेक्ट झालेलं नाही किंवा ब्लॉक झालेलं नाही. तर यामध्ये त्याच्या खालचंच ऑप्शन अकाउंट सेटिंग, इनबॉक्स, पुन्हा ॲक्सेस अँड ऑथोरायझेशन, पुन्हा यामध्ये ब्रँड सेफ्टी ऑप्शन, या प्रकारचे खूप सारे ऑप्शन्स यामध्ये मी तुम्हाला याची सर्व माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल आपण एकदम सहज आणि सोप्यारित्या गुगल ॲडसेन्सचं जे आपलं अकाउंट होतं ते गुगल ॲडसेन्सचं अकाउंट आपण व्यवस्थितरित्या पिन जनरेशन केलेलं आहे. पिन जनरेशन करून आपण जो काही पिन आहे तो पिन टाकलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि आपण जनरेशन केल्यानंतर आपलं प्रोसेस झालेलं आहे. त्यानंतर आपण यूट्यूब स्टुडिओला कट करून रिओपन करून बघितलं तर आपल्याला त्यामध्ये व्हेरिफिकेशनचं कोणतंही ऑप्शन दाखवलेलं नाही, म्हणजे आपलं व्हेरिफिकेशन जे आहे ते व्यवस्थितरित्या कंप्लीट झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं गुगल ॲडसेन्सचं जे व्हेरिफिकेशन अकाउंट आहे ते व्हेरिफिकेशन अकाउंट करू शकता. यानंतरची जी स्टेप आहे, यानंतरची स्टेप म्हणजेच तुमचं जे टॅक्स फॉर्म आहे तो टॅक्स फॉर्म कसा भरायचा. टॅक्स फॉर्म भरणं सोपं, म्हणजे टॅक्स फॉर्म भरणं चांगलं की वाईट याची पूर्ण माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि टॅक्स फॉर्म भरणं जे गरजेचं आहे का नाही, म्हणजे गुगल ॲडसेन्ससाठी टॅक्स फॉर्म आवश्यक की नाही याची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ज्यांचे काही गुगल ॲडसेन्सचे प्रॉब्लेम येत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.